मंत्री अतुल सावेजींना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या 5 आणि 10 वर्षाच्या आत एवढं काम केलं. मला वाटतं कुठलाही आमदार करू शकत नाही त्या पद्धतीचे काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी एवढं सांगेल की या ठिकाणी सीएम डिप्टी साहेबांनी एवढी मदत केली. अनेकाला माहीत नाही 21 वर्ष पाण्यामध्ये राहत होते लोक. जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये 606 कोटीचे कामं या ठिकाणी करून दाखवले. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता मी अतुलजी सावे यांनी इतकं चांगलं काम आपल्या या भागामध्ये केलेलं आहे. मग ड्रेनेजचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आम्ही सर्व एकत्र बसून सिरसाट साहेब असतील, आम्ही तिघांनी बसून या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्या पूर्वाच्या सर्व माता बंधू भगिनींना विनंती करणार आहे की यावेळेस आपण या ठिकाणी अतुल सावे यांना प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं अशी आपल्याला नम्रतेची या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके खासदार या ठिकाणी काही स्वागत आपण या ठिकाणी करून घेऊयात. या ठिकाणी आपले खासदार संदीपांजी भुमरे साहेबांचं स्वागत लक्ष्मीकांत थेटे करतील. हो हो. त्यानंतर आपले लाडके आमदार पृथ्वी जयस्वाल साहेबांचं स्वागत राहुलजी खरात करतील. आमदार संजयजी शिरसाट साहेबांचं स्वागत नितीनजी खरात करतील. या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचा, भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचा, भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचा तरगती आहे. महिलांना दिला आधार हक्क महाराष्ट्राची प्रगती आहे. भाजप महायुती आहे, प्रगती आहे. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके नेतृत्व देवा भाऊ या व्यासपीठावर उपस्थित झाले. जोरदार टाळ्याच्या नादामध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे. या ठिकाणी या पूर्व विधानसभा 109 महायुतीच्या सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व मुख्य अतिथींना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारत मातेचं पूजन करून करावं. गाणं बंद करा जरा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारत मातेचं पूजन देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला भारत माता की वंदे वंदे. या ठिकाणी आपले सर्वांचं लाडकं नेतृत्व, विकासाचं विजन ठेवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत महायुतीच्या वतीने पुष्पहार देऊन त्यांचं मोठं स्वागत आहे. सर्वांना विनंती की आपण पुढे यावं. संजय बोराडे जा ना. बोला भारत माता की वंदे. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचा, भाजप महायुती आहे तर गती आहे. या ठिकाणी आपले शहर जिल्हा अध्यक्ष शिरीजी बोराळकर यांना विनंती करतो. नाही, या ठिकाणी आपल्या सर्वांचे पश्चिम विधानसभेचे आमदार आणि पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाट यांना विनंती करतो. तोड़ना आता है, मैं तोड़ के दिखाऊंगा. आरपीआयच्या वतीने बाबूराव कदम आणि त्यांची टीम देवाभाऊचं स्वागत करत आहेत. या ठिकाणी पश्चिम विधानसभेचे आमदार आणि उमेदवार यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांशी संवाद साधावा. छत्रपती शिवप्रभूंना विनम्र अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या प्रचार सभेच्या रॅलीला उपस्थित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझे सहकारी मंत्रिमंडळाचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब, माझे सहकारी विधानसभेतील प्रदीपजी जयस्वाल, या जिल्ह्याचे लाडके खासदार संदीपान पाटील भुमरे, बाबूरावजी कदम, शिरीष बोराळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, माजी मंत्री डॉक्टर कराड, गेल्या अनेक दिवसापासून आपल्या शहरामध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. देवाभाऊचे सर्व चाहते या ठिकाणी आलेले आहेत आणि या शहराची निवडणूक एक वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात चालू आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, फक्त फडणवीस साहेबाला एक सांगेल, साहेब आमच्या या शहराची लढाई बोलू का? नक्की का थांबू? या शहराची निवडणूक ही एक वेगळ्या स्वरूपाची आहे. आम्ही तिन्ही उमेदवार, अतुलजी असतील, प्रदीप जयस्वाल असतील किंवा मी असेल, आमची जी फाईट आहे ती एमआयएम बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की एमआयएम बरोबर तर अतुल सावेची फाईट आहे, प्रदीप जयस्वालची आहे. अरे माझी पण फाईट ही एमआयएम बरोबरच आहे, कारण की माझ्याकडे उबाटा गटाचा उमेदवार नाही आहे, तर तो एमआयएमचा उमेदवार आहे. निवडणुकीमध्ये काय काय कॉम्प्रोमाइज होतात हे मी पाहतोय.
माझ्याकडच्या उमेदवाराने असं बोललं, इकडचा जो उमेदवार आहे, तुम उधर खड़े रहो, हमारे वोट उधर दे दूंगा और तुम्हारे वोट मेरे को दे दो. लाज वाटली पाहिजे ना, लाज. ज्यांनी माननीय प्रकाश आंबेडकरला सोलापूरमध्ये पाडलं या एमआयएमनी, त्यांचे मत त्यांना जाणार आहेत. एकही दलित माणूस एमआयएमला यापुढे मतदान करणार नाही, हे छाती ठोकपणे मी या ठिकाणी सांगतो. शहरामध्ये काय चाललंय, ठरवून करताय, ठरवून. हमारे दो है, वो चुन के तुम लाओ, हम तुमको चुन के लाओ. वारे उभाठा तुझं हिंदुत्व, हे हिंदुत्व असतं, याला म्हणतात हिंदुत्व. अरे मतासाठी एवढी लाचारी जर पत्करायची असेल, अरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निवडून देतो, परंतु गुडघे टेकू नका रे, गुडघे टेकू नका. फडणवीस साहेब, तो त्यांचा एक हैदराबादचा आला होता, तो आला का त्याच्या अंगात आल्यासारखंच होतं. तो आला या ठिकाणी म्हणतोय, माहित नाही कुणाला चॅलेंज केलाय त्यांनी, हम दावत देते हैं, नान खलिया खाने को आओ. आता उद्धव साहेबांचं तर जाणं होणार नाही, आम्हाला खैरे साहेबाला पाठवावं लागेल. मतच पाहिजेत ना. मग ते नान खलियान काय पाया, पाया का फाया काय म्हणले काय माहिती. या अशा पद्धतीने निवडणूक लढत आहेत. मी येताना आता टीव्हीवर पाहत होतो, तो इम्तियाज ज्यांनी या शहरामध्ये जहर घोसळलं, सर्व प्रत्येकाला वेगवेगळं पाडायचा प्रयत्न करतो. त्यांनी आज टीव्हीवर सांगितलं 20 तारीख को देखो क्या होता है. 20 तारीखला माझ्या या संभाजीनगर मधला प्रत्येक माणूस या हिंदुत्वाचा भगवा डौलाने फडकवण्यासाठी मतदानाला जाणार आहे. हे इम्तियाज तू लक्षात ठेव. हा शिवसेना प्रमुखाचा संभाजीनगर आहे. या भगवाला उतरवण्याची ताकद कुणात नाही. आमचा जन्म निवडणुकीसाठी झालेला नाही. आमचा जन्म झालाय तो भगव्यासाठी झालेला आहे आणि त्याची शान आम्ही राखणार आहोत. सर्वजण मतदानाचा टक्का कमी होऊ देऊ नका. हे सगळे टक्क्यावर गेलेले लोक आहेत. मतदानाचा टक्का कमी होऊ देऊ नका. 23 तारखेला आपल्याला सर्वाला गुलाल उधळायचा आहे आणि एकदा पुन्हा दाखवून द्यायचंय हे संभाजीनगर आमचं आहे. या संभाजीनगरकडे वाकडी नजर जरी टाकली तर तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आपली निर्माण करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजीव भाऊ. यानंतर आपले सर्वांचे लाडके खासदार भुमरे मामा यांना विनंती करतो की आपण सर्वांची संवाद साधावा. एकच मामा. आजच्या विधानसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या पूर्वचे उमेदवार माझे सहकारी मंत्री अतुलजी सावे साहेब, मध्यचे उमेदवार आमदार जायस्वाल साहेब, पश्चिमचे आमदार उमेदवार शिरसाट साहेब, खासदार कराड साहेब, बाबूरावजी कदम, महायुतीचे सर्व जिल्हा प्रमुख,
व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे आणि बऱ्याचशा जणांनी मार्गदर्शन केलेले. मी आपल्याला विनंती करतो की आपल्या या शहरामध्ये जिथं जिथं कमळ असन, जिथं धनुष्यबाण असन, तिथं आपण 20 तारखेला बटन दाबावं ही मी आपल्याला विनंती करतो. आणि फडणवीस साहेब, आपल्या शिंदे साहेब असतील, आपल्या आणि अजितदादाच्या आशीर्वादानं या शहरामध्ये इतका काही निधी आला साहेब, मला वाटत नाही आतापर्यंत इतका निधी आला. इतका ह्या 2.5 वर्षाच्या काळात हा निधी आला आणि या शहराचा विकासाचा कायापालट आपल्या माध्यमातून झालेला आहे. इतका निधी या शहरामध्ये आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा विषय जर या शहराचा कोणता असेल तर पिण्याच्या पाण्याचा. आणि हा आपल्या माध्यमातून, शिंदेसाहेब असतील, आपण असन, अजितदादा असन, आपल्या माध्यमातून हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आणि या तिन्ही मतदारसंघाला, या शहराला लवकरच आपल्या या जायकवाडीच्या धरणातून आपल्या या शहराला पाणी लवकरच मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आशीर्वादानं मी आपल्याला सांगतो. म्हणून मला सांगायचं की या शहरामध्ये कोणी किती वल्गना करून द्या, कोणी किती बोलून द्या, पण या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये जे तिन्ही उमेदवार आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 9 उमेदवार हे महायुतीचे जे उमेदवार आहे, मी आपल्याला खात्री देतो मतदाराच्या आशीर्वादानं की 9ची 9 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही, याची मी आपल्याला खात्री देतो. कारण साहेब, आपल्या महायुतीच्या जितके काही आपण, तुम्हाला सांगतो, जितकं आपण या 2.5 वर्षात जे काही कामं केले साहेब, मला वाटतं हे सगळ्या मतदाराच्या लक्षात आहे, मतदारापर्यंत पोहोचलेले. म्हणून मतदारांनी ठरवलेलं आहे की महायुतीला ह्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यायचं. म्हणून मला सांगायचं की 9ची 9 जागा आपल्या आलेल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण आपल्याला मार्गदर्शन करायचं, आपलं मार्गदर्शन हे ऐकासाठी आलेले. म्हणून माझी आपल्या सगळ्या मतदाराला विनंती आहे, कारण अशा योजना, कित्येक योजना या सरकारने आणलेल्या आहे. आतापर्यंत योजना नव्हत्या, त्या योजना या सरकारने आणल्या. म्हणून मला सांगायचं की आपण कोणाचंही न ऐकता, पुन्हा एकदा मी सांगतो, कमळ आणि आपल्या धनुष्यबाण या निशाणीवर आपण 20 तारखेला बटन दाबावं ही विनंती आम्ही पुन्हा आपल्याला करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.